बहुत देर से राह देख रहे थे। इन सभी आर्टिस्ट को, इन सभी स्टार्स को, इन सभी कलाकारों को मैं मंच पर बुलाना चाहूंगा। जोरदार तालियों के बीच में हम इनका स्वागत करते हैं। संजय दत्त, जोरदार तालियां हो जानी चाहिए। अभिषेक बच्चन, विद्या बालन जी, महेश मांजरेकर सर, दमन ईरानी सर, भाग्यश्री जी, अमोल गुप्ते सर, जितेंद्र जोशी, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अजय अतुल। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया निर्मात्या मुंबई फिल्म कंपनीच्या जेनेलिया देशमुख। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया निर्मात्या जिओ स्टुडिओच्या प्रेसिडेंट ज्योती देशपांडे मॅम। हर 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 महादेव शिव शंकर सह्यागिरी शिखरावर सळ 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 रणकंटक तलवारी वज्रमुठ सरसावून भाले तू तेज पुण्य झुंजार चेतवून अंगार भेदला संहार आणि लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि छत्रपतींची भूमिका साकारणारे महाराष्ट्राचे लाडके भाऊ रितेश विलासराव देशमुख। एक नव्या पर्वाची एक चूक करण्यासी एक छत्रछाया आधार मला असं वाटतं आज इथे एखाद्या चित्रपटाचा कास्ट अँड क्रू नसून एक संपूर्ण कुटुंबच उपस्थित आहेत। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी। संजय दत्त सर, मैं आपसे शुरुआत करना चाहूंगा। शिवराज के जीवन का सबसे पहला बड़ा महासंग्राम था अफजल खान का सामना। यू आर स्टेपिंग इनटू अ वेरी क्रिटिकल फेज ऑफ मराठा हिस्ट्री विद दिस फिल्म एंड इट्स आल्सो योर फर्स्ट मराठी फिल्म। हाउ स्पेशल वाज दिस एक्सपीरियंस फॉर यू? ये आपके लिए कितना स्पेशल था? ये बहुत बहुत स्पेशल था एंड हम लोग यहाँ 100% मराठी सिनेमा को प्रमोट करने इसलिए जुड़े थे। दूसरी बात, रितेश मेरा छोटा भाई है और यू नो वी गो बैक अ लॉन्ग वे विद आवर फादर्स टुगेदर, तो इसका बोलना मतलब एक लकीर हो गई थी मेरे लिए। बट आई रियली एंजॉयड वर्किंग इन द फिल्म। थैंक्स टू ज्योति, थैंक्स टू एवरीबॉडी, थैंक्स टू द कास्ट एंड मैं अफजल खान की तरह नहीं हूँ यार। सर, रितेश जी के निर्देशन के अंडर काम करना आपके लिए कितना अनोखा था? संजय जी, रितेश जी के निर्देशन के अंडर, मतलब उनके डायरेक्शन के अंडर काम करने का अनुभव कैसा था आपका? मुश्किल था यार बहुत, मतलब डांटता नहीं था लेकिन हाँ? इसको जो चाहिए वो मांगता ही है। नहीं, बट इट वाज अ प्लेजर जस्ट टू सी रितेश। You know, he directed this film so well. He was so dedicated and absolute pleasure. Thank you, brother. Thank you, Ritesh. थैंक यू सर, एंड वी आर वेरी एक्साइटेड टू सी यू ऑन बिग स्क्रीन इस अलग किरदार में। संभाजी राजे यानी कि शिवाजी महाराज के बड़े भाई, इनके बारे में बहुत कम सुनाई देता है। शहाजी राजे दक्षिण से संभाजी महाराज के हाथों और उत्तर से शिवाजी महाराज के हाथों आदिल शाही पर हावी होना चाहते थे, और संभाजी राजे का यही किरदार निभाने के लिए कोई ऐसा ही एक्टर चाहिए जो इसको अच्छी तरीके से निभा सके। एंड दैट्स व्हाई अभिषेक बच्चन सर, मुझे तो लगता है आप रियल लाइफ में जैसे बड़े और छोटे भाई हैं, वही शायद आपको किरदार निभाने में भी आसानी हुई होगी। एंड आपके एक इंटरव्यू में हमने सुना था इट वाज वन ऑफ द क्विकेस्ट यस फॉर एनी कास्टिंग। मतलब शायद रितेश सर का क्वेश्चन भी पूरा नहीं हुआ था और आपकी तरफ से हाँ आ गई, तो हम वो भी एक्सपीरियंस सुनना चाहेंगे। और आपका इस फिल्म का अनुभव कैसा था? बहुत ही अच्छा रहा। नमस्ते सब लोग। थैंक यू वेरी मच रितेश। दिस इज Goose Flesh. It's fantastic. It's the first time I saw the trailer. Congratulations, Jyoti, to Ritesh, to Vaini for making such a wonderful film. It is a matter of great pride for me to be a part of this film. जैसे संजू सर ने कहा, ये हमारे छोटे भाई हैं, and he just has to ask and we'll all show up. That is a great testimony of the kind of person that he is and what he means to all of us. To add to it, to be part of a film which has a higher meaning than just being a film.
And I think the film that Ritesh and Janelia and Jyoti have made is a lot more than just a film. It's an emotion. So I think nobody would have even thought about what they're doing. They just wanted to be a part of it. और मेरा भी ऐसा ही था. It's a great honor to portray such a wonderful character, such a great character, and to be part of telling the story with Ritesh is a matter of great pride for me. And to do it in a Marathi film is unbelievable. मैंने आज तक a film of this scale देखा नहीं है in Marathi cinema, and I wish the entire team all the very best. और आपकी जो पहली मुलाकात हुई उनके साथ जब इस फिल्म के लिए उन्होंने आपको रिक्वेस्ट की, क्या वो याद है आपको? रितेश जी आपके घर पे आए थे, जी याद है. तो कितनी देर लगी आपको हाँ कहने में? वो तो मैं टाइम नहीं कर रहा था, लेकिन I mean there's no doubt रितेश कुछ मांगे और मैं ना बोल दूं, हो ही नहीं सकता है. How sweet is that, sir? Thank you so much, अभिषेक सर. अफजल खान, सिद्दी जौहर, रुस्तमे जमान, ये सारे मोहरे थे, लेकिन पर्दे के परे आदिल शाही की डोर थामी थी बड़ी बेगम ने. भविष्य में शिवराज के स्वराज की आंच पूरी आदिल शाही को तबाह कर सकती है, ये भली भांति जानती थी बड़ी बेगम. Vidya ji, you have built a rich multilingual filmography and have engaged with Marathi cinema in the past. लेकिन इस फिल्म में ऐसे क्या यूनिक लगा आपको जो आपने अनुभव किया इसकी शूटिंग के दौरान और इसको जब आपने हाँ कहा? पहले तो सबको नमस्कार. मैं कहना चाहती हूँ कि संजू ने कहा, अभिषेक ने कहा छोटा भाई है मेरा, मेरा नहीं है. पर दोस्त जरूर है. मैं आपको एक्चुअली एक सच बात बताना चाहती हूँ कि मैंने सुना कि मराठी फिल्म बन रही है छत्रपति शिवाजी महाराज पर और रितेश बना रहे हैं, और मेरे मन में था कि अच्छा संजू कर रहे हैं, अभिषेक कर रहे हैं, मेरे पास रितेश क्यों नहीं आए. फिर लगा कि अच्छा शायद मेरे लिए कोई रोल नहीं होगा, या फिर वो मुझे बतौर एक्टर पसंद नहीं करते. क्या पता. फिर वो आए, मैंने तो ठान ही लिया था कि मैं करूंगी, पर उन्होंने आके मुझे कहानी सुनाई और मैं बड़े ध्यान से सुन रही थी. मैंने कहा मैं थोड़ा सोच के बताती हूँ, बिकॉज मैं ज्यादा उत्सुकता एक्सप्रेस नहीं करना चाहती थी कि वो उनको पता ना चल जाए कि मैं एक्चुअली वेट कर रही थी कि वो आए. वो घर से निकले और मैंने उनको फोन किया और कहा कि मैं कर रही हूँ. ये मेरे लिए बड़े गर्व की बात है, बिकॉज मैं मुंबई में पैदा हुई, यहीं बड़ी हुई हूँ. तो टू बी पार्ट ऑफ अ मराठी फिल्म एंड मराठी फिल्म ऑफ दिस स्केल ऑन द लाइफ ऑफ Chhatrapati Shivaji Maharaj is a matter of great pride for me, and I feel I'm very, very excited. And what a trailer! आपने एक सवाल पूछा, मैंने बहुत सारे जवाब नहीं, दिए. आपको हमें सुनता ही रहना अच्छा लगता है. रितेश जी का निर्देशन ऑब्वियसली हम सभी ने पहली बार आपने एक्सपीरियंस किया होगा. आपको उनकी एज ए ह्यूमन बीइंग तो बाकी सभी क्वालिटीज पता है. As a director, आपको क्या qualities is? No, I'll tell you, I thought he could have played Badi Begum. Because the nuances, the way he explained moments to me, you know, mannerisms and the authority that she exudes. I thought he was doing it so beautifully. All I needed was to listen to what he was saying. And many, yeah, in the best way, of course. But you know what I mean? Yes. Because as a director, when a director is able to play different parts and actually in what he or she is saying to you, if they're able to bring it alive, you hardly need to do anything. Wonderful. Thank you, ma'am. I Thank you. loved working with him. Thanks a lot. Ladies and gentlemen, now I'm going to introduce a tiger in real sense. Give it a big round of applause for Mr. Mahesh Manjrekar. ज्यांनी खरं तर शिवछत्रपतींच्या भूमिकांची सुरुवात करून एक लँडमार्क सेट केला आणि या चित्रपटामध्ये एका वेगळ्या लखुजींच्या भूमिकेमध्ये ते आपल्याला दिसत आहेत, ज्याची आपण टीझर पासूनच कौतुक करायला सुरुवात केली आहे. महेश सर, यापूर्वी तुम्ही शिवछत्रपतींची भूमिका साकारलेली आहे. या चित्रपटामध्ये रितेशजींबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता? तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल पण आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. यांना त्यांनी कास्ट केल्यावर सगळ्यांनी एका मिनिटात हो म्हटलं. मी काय नाही म्हणण्याची माहिती ताकद होती. पण एक
खरं जेंटलमॅन कोणी मला एक्झाम्पल द्यायचे असेल कोणी जगात मी रितेशजींचं देतो. म्हणजे मी कायम मी सगळ्यांना म्हणतो की तो कोणी एवढा माणूस अहोशिवाय बोलत नाही. तर त्याला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता. मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती, पण आय थिंक छत्रपती शिवाजी महाराजांवर एक डेडिकेटेड सिनेमा होणं खूप गरजेचं होतं. आणि ज्या वेळेला रितेश ही ड्रीम खूप वर्ष घेऊन जगत होता आणि त्याचं पॅशन खूपच होतं आणि त्याच्या स्वप्नाचा एक भाग होणं हे माझं भाग्य समजतो मी. आणि आज ज्या वेळेला मी बघितलं ट्रेलर तर म्हटलं की टुमॉरो आय कॅन से विथ प्राईड आय एम पार्ट ऑफ दिस सिनेमा. आणि आउटस्टँडिंग ॲज अ डिरेक्टर म्हणून तो जेंटलमॅन आहे. तो माझ्यात आणि त्याच्यात मी वाटतं जमीन आसमानाचा फरक असेल हे इथे काम करणाऱ्या लोकांना माहिती असेल. पण ही इज अ थर जेंटलमॅन अँड अ वंडरफुल डिरेक्टर आणि मला खरंच खूप मजा आली. आणि आज ट्रेलर बघून ज्योती स्पेशल थँक्स टू यू फॉर बॅकिंग सच अ प्रोजेक्ट, फॉर बॅकिंग सच अ बिग ड्रीम. आणि थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. थँक्यू. सर, तुम्ही कायम मराठी चित्रपटांबद्दलच्या ज्या चर्चा होतात, इंटरव्ह्यूज होतात, त्याबद्दल अशा भव्यतेचा चित्रपट बनला पाहिजे, त्यासाठीच्या अडचणी, अशा अनेक गोष्टींवर कायमच तुमची मतं व्यक्त करता आणि फार परखडपणे व्यक्त करता. ही भव्यता बघून मराठी प्रेक्षकांना काय सांगा? नाही, मला आज खूप होपफुल वाटतं की हा सिनेमा बघून देर विल बी पीपल रेडी टू बॅक मराठी सिनेमा. आणि माझं म्हणणं तेच आहे की आपला सब्जेक्ट कुठे आपण कमी पडत नाही मराठीला. व्हॉट वी लॅक इज समवन विथ अ बिलीफ. आणि ते बिलीफ लोकांना रितेशने आणि ज्योतिजींनी दिलंय याचा मला आनंद आहे. आणि हा ट्रेलर बघून तर माझं नक्कीच मत आहे की हा सिनेमा छप्पर तोड कमाई करणार आहे. क्या बात. तुमच्या तोंडात दही साखर सर. थँक्यू सो मच. दही, साखर, गूळ सगळं टाकतो. बमन इराणी इथे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बमन सरांसाठी. बमन सर, आपने रितेश सर के साथ बतौर को एक्टर अब तक बहुत सारी फिल्में की हैं. इसमें काम करना आपके लिए अलग कैसे था? नमस्ते एवरीवन, थैंक यू वेरी मच. पहले तो मैंने इस फिल्म के लिए मैंने हाँ ही नहीं बोला था. नहीं, मुझे सवाल भी नहीं पूछा कि सिर्फ डेट दिया गया था पहुंच जाना. क्यों नालायक? What are you doing on 30th? I'll send the address. मैं पहुंच गया. बोला मेकअप मत करके आना. बोला क्यों? मुझे बहुत ही 102 साल का एक पीर बाबा का रोल है, तो अगर मेकअप करेगा तो यंग लगेगा. मुझे जैसे तू दिखता है बुड्ढा वैसे ही मुझे चाहिए. ऐसे कोई बोलता है कोई एक्टर को? तू बोला नहीं था? मैंने सिर्फ आपको ये कहा था कि जब आप फ्रेम में आते हो तो लगता है कि पिक्चर प्री हिस्टोरिक है. और ये भी बोला था एक बार कि नहीं, यू हैव टू डू द रोल क्योंकि यू आर द वन एंड ओनली पर्सन हु लिव्ड इन दैट इरा. तुम जी के आए हो वहां से, तो आपको मतलब हिस्टोरिकल फैक्ट्स भी आपके पास होंगे. फर्स्ट हैंड एक्सपीरियंस. मतलब तू तो मतलब गाड़ी में क्यों आता है? तेरी तो आदत है चैरियट में आने का. ऐसी बात करता है मेरे साथ. मैं मजाक नहीं कर रहा हूं, ये सब सच हुआ है. लेकिन ये रितेश का प्यार है, वो प्यार दिखाने का ये इसका तरीका है और सच है, ये सच भी है. Really alive in those. I was alive with it. I was alive. आज मेकअप लगा के मार के आया. दूसरी बात है, उसको मालूम नहीं कि मांजरेकर साहब हाँ जेंटलमैन आएगा. Means he does not love you as much as he loves me. क्योंकि मैं मजाक कर रहा हूँ. He is genuinely, he is माझा मुलगा है. I love him. I love him like my own son. I love him like my own son, but he talks to me as if I am his son. And आज मैं यहाँ बैठा था संजू के साथ with this great person and Jyoti sitting in front, और मैं देख रहा हूँ ये स्पेक्टिकल देख रहा हूँ. It's incredible. मतलब मैंने एक छोटी सी फिल्म बनाई और मुझे कितनी तकलीफें हुई थी वो पिक्चर बनाने में. ये स्केल पे हर एक शॉट, हर एक frame, हर एक oh my God, I feel so proud of you, my brother. I feel so proud of you. मतलब कोई मजाक का काम नहीं है. God bless you, all of you. I'm so proud to be here, by the way. I'm very proud. Thank you, everybody, for this moment. Thank you for this moment. That was so sweet, Bhaman sir. Thank you so much. मैं स्वीट ही हूँ पहले से.
मुझे लगा था हिस्टोरिकल फिल्म है तो थोड़ा सा वैसे बोलना चाहिए, लेकिन ये जो कॉमेडी हो रही है उसमें इन दोनों को कोई नहीं रोक सकता. वंस अगेन एक बार जोरदार ताली हो जानी चाहिए बमन सर के लिए. एंड अब तैयार हो जाइए ऐसी शख्सियत को सुनने के लिए जिनको हम बहुत सालों से देखते आ रहे हैं. एंड आई थिंक शी स्लीप्स इन अ फ्रीजर. भाग्यश्री मैम के लिए एक बार जोरदार तालियां हो जानी चाहिए. मैम पहले तो आपको मुझे पूछना है कि आप मतलब यू डोंट एज एट ऑल. मतलब मैं सुंदरता का राज वगैरह तो नहीं पूछूंगा, लेकिन आपसे बिल्कुल पूछना चाहूंगा कि दिस इज योर फर्स्ट मराठी फिल्म एंड गिवन दैट यूर महाराष्ट्रियन रूट्स एंड रॉयल lineage, along with portraying Jijau Ai Sahib, such an influential figure in Shivaji Maharaj's life, how special was this experience for you? ये कैसे अलग और स्पेशल था एक्सपीरियंस आपके लिए? नमस्कार. पहिलं तर मी फ्रीझरमध्ये नाही राहत. तुमचा सगळ्यांचा आय थिंक इट्स जस्ट युअर लव्ह. एवढं प्रेम तुम्ही देता मला, त्यामुळे मी अशीच आहे आणि तुमच्या मनामध्ये राहते म्हणून तुम्हाला अशी दिसते. आजचा दिवस अक्षय तृतीयाचा आहे आणि ट्रेलर बघितल्यानंतर मला असं वाटतं की या दिवशी जे सोनं आपण घरी आणतो ना, हे सोनं आहे. हे आपण घरी आणलंय. छत्रपती महाराज, he is the gold of our country, if I can say, and we have brought him home today. And thanks to Jyoti and Ritesh and Janelia. और इन दोनों के बारे में तो मैं ये पहले कहूंगी कि इट्स वेरी डिफिकल्ट हस्बैंड और वाइफ, प्रोड्यूसर डायरेक्टर, मतलब घर जाके पता नहीं कितने झगड़े थे पर सेट पे नहीं हुआ करते थे. इनफैक्ट मुझे एक सीन बिल्कुल याद है कि जिजाऊ जैसे शिवाजी राजे को खाना खिलाती थी, वैसे डायरेक्टर साहब इतने मशरूफ थे कि रात का वक्त हो गया था और हम सब खाना खा चुके थे, लेकिन ये शॉट सेटअप करने में बिजी थे. तो हमारी प्रोड्यूसर साहिबा थाली में रोटी सब्जी लेके इनके पीछे पीछे जा रही थी कि एक कवा खा लो, एक कवा खा लो. तो प्यार हो तो ऐसा. Any comments, अभिषेक सर? बिल्कुल ऐसा था. नहीं मैम, हम लोग ने खाना नहीं खाया था, हम लोग भी भूखे थे. खिलाया बस इन्हें जा रहा था. अहो वहिनींना तुम्ही पण घेऊन यायचं बघा. But I'm extremely humbled to be able to play जिजाऊ. कारण ती फक्त आई नव्हती, त्यांनी एक नीव लावली होती, एक फाउंडेशन केलं होतं स्वराज्यासाठी आणि ते शिवरायाच्या मनामध्ये आणि धाडसामध्ये ते दिसून येतं. She was the strength, the mountain beneath the solid structure that she made her children grow up with. हर अन्याय के सामने वो खड़ी रहती थी और मेरे ख्याल से हर एक इंसान जो आज के तारीख में भी जीता है, उनसे वो इंस्पिरेशन ले सकता है. और ऐसे महान फॉर अ वुमन कैरेक्टर, it is absolutely not only a pleasure, but I'm extremely humbled that he cast me for this role, and I'm thankful that I get to play such wonderful characters. So thank you both of you, and thank you Jyoti, and of course to this wonderful team which has made the picture go from here to here to here, and to the audience who's going to enjoy it. Thank you. सेट पे कौन भूखा रहा और किन्होंने खाना खाया, इसकी बात चली रही आहे. तो ज्यांनी सोन्याचा नांगर चालवून अनेकांच्या मुखातला घास जो हिरावला गेला होता तो परत आणला, अशा जिजाऊंची भूमिका भाग्यश्री मॅम तुम्ही करताय. आणि खाण्याचा विषय निघालाच आहे तर स्टॅनलीचा डब्बा तर उघडावा लागेलच. अमोल सर, आतापर्यंत तुम्हाला फार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्ही पाहिलंय. यामध्ये एका बेदरकार व्यक्तीची भूमिका करताना तुमच्यासाठीचा हा अनुभव कसा होता आणि रितेश सरांच्या दिग्दर्शनाखाली स्वतः एक दिग्दर्शक असताना तुम्ही कशा पद्धतीने काम केलं?
नमस्कार नमस्कार नमस्कार. डब्बे कोणी उघडू नका. असं आहे की ही बार्गेनच नव्हती. कारण रितेश सर जे माझे स्नेही आहेत, मित्र आहेत, आणि जेनिलिया, दे आर माय डिअर फ्रेंड्स. आणि त्यांची जी 2 मुलं आहेत, ते 2 रत्न, राहिल आणि रियान, त्यांना छोटे छत्रपती शिवाजी महाराज करायची जी भूमिका होती, त्याकरता रितेश बुवा आपल्या छाव्यांना माझ्या ऑफिसात घेऊन आले. आणि त्यांना मी एक फार बेकार हॅबिट लावले दोघांनाही. पंजाब स्वीट हाऊसचे समोसे आणि जिलब्या. दोघंही मुलं जलेबी म्हणत नाहीत, जिलबी म्हणतात. आणि ती आमची दोस्ती, मैत्री जी आहे ती आता is going to go to eternity, because that is the bond that actually I said yes to, that the children will come and I'll sit with them and we'll do the scenes and have fun and eat jilbi and samosa. In return, I don't know what struck him, but he said, I have an original idea which I want to run by you. I want to offer you a role. Now, you know that I am not an actor on the shelf. It's not like I'm seen in OTT here or there. I don't. I was so overwhelmed. एक तो छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट, आणि त्यावर ही इज गिव्हिंग मी सच इम्पॉर्टन्स. आणि द ग्राफिक वे दॅट ही डिस्क्राइब द सीन्स ऑफ आदिल शाह, I mean, it was a given. I said, even if you didn't describe it, even if you didn't say anything about it, मी तर येतोच आहे. आणि मुलांचं जेव्हा शूटिंग असेल तर मी उभाच आहे त्यांच्याकरता. पूजेलाही होतो मी. द फर्स्ट पूजा दॅट हॅपन्ड, आणि जेव्हा अजय अतुल त्यांना पाहिलं मी, आय न्यू इट दॅट ज्योती देशपांडे अँड जिनिलिया डिसूजा हॅज अ विनिंग तिकीट. And then, of course, to talk just a little bit about my director, कारण ते फार गरजेचं आहे. होय. त्यांनी जी त्यांचा स्टडी एक, त्यांचं आय फॉर डिटेल दुसरं, आणि तिसरं पिच परफेक्ट. ॲक्टरला पिच परफेक्ट डायरेक्टर जेव्हा भेटतो तेव्हा जादू होते. म्हणजे माझ्यासारख्या जुन्या बॉलला, म्हणजे 63 वर्षाचा जुना बॉल आहे, टाकतात, पण ते बोलले नाही सर थोडंसं नाही, थोडं बघा ना, सोडणार नाही माणूस आहे तुम्हाला. दॅट्स अ हॉलमार्क ऑफ अ व्हेरी गुड अंडरस्टँडिंग अँड सेन्सिटिव्ह डिरेक्टर. आय लव्ह हिम. आय लव्ह रितेश देशमुख, चिनिलिया and the 2 babies to death. I hope it continues all my life. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. आणि यानंतर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझे मोठे भाऊ, कवी, गीतकार, अत्यंत विचारी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासाठी. जितेंद्र, मी काही तुला प्रश्न विचारणार नाही, तुझा अनुभव तुझ्या शब्दांमध्ये तू मांडावास अशी तुला विनंती. नमस्कार. अंगावरचा शहारा कधीच खोटं बोलत नाही, कारण शहारा कधीच पैसा देऊन येत नाही. शहारा येतो भावनेनं, आणि जी भावना मला आत्ता व्यक्त करायची आहे त्यासाठी मला 2 ओळी अशा सुचतात की, साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, साद घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, गत जन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्मालो. तर माझे आजी आजोबा जिथून कुठून आले, मी धन्य झालो की मी या पुण्यभूमीत जन्माला आलो, ज्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारा वारा माझ्याही अंगावरून जेव्हा जातो तेव्हा तो माझ्या शहाऱ्याशी स्वतः बोलतो. आणि त्या वाऱ्यामध्ये माझ्या छत्रपतींची, आपल्या छत्रपतींची गाथा आहे. आता ती अशी गाथा आहे की एक काय 100 चित्रपट निघाले तरी सुद्धा ती कोणी सामावू शकत नाही. परंतु हे इतकं मोठं शिवधनुष्य हे पेलत असताना भाऊंनी फोन केला, आणि सुदैवाने एक कोणीतरी
म्हणजे एक अभिनेता, ज्येष्ठ अभिनेते असणार होते, परंतु काहीतरी प्रॉब्लेम आहे. भाऊ म्हणले की असं असं आहे, तुम्ही येता का? आणि मी आलो आणि मी काम केलं. आणि आज या क्षणी इथे उभं राहिलेलं असताना जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण एकतर या सगळ्या मंडळींच्या सोबत मी या चित्रपटात आहे. त्या व्यतिरिक्त आपण म्हणू ना की जिथे पृथ्वी स्वतः थाळ बनून उभी आहे आणि सूर्यचंद्र त्या तेजाची आरती गात आहेत, त्या आरतीतलं एक छोटंसं फूल, एक छोटंसं, शेवटी त्याचं निर्माल्य झालं तरी ते माझ्या देवाच्या चरणी, ते माझ्या राजाच्या चरणी जर अर्पण करता आलं तर किती सुंदर गोष्ट आहे. या कारकीर्द नट असणं आणि अभिनेता असणं हे सगळं एकीकडे, आणि अशा चित्रपटाचा, राजाचा, आपल्या छत्रपतींचा इतिहास सांगताना त्याचा एक छोटासा भाग होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते भाग्य माझ्या नशिबी आलं. यासाठी मी रोहन मापुसकर याचे कास्टिंग डिरेक्टर, याचे लेखक प्राजक्त देशमुख, ज्यांचे शब्द मी बोललोय, आणि रितेश भाऊ आणि जनिलिया वहिनी, मी तुमचे आभार व्यक्त करतो की मला तुम्ही निवडलं यासाठी. म्हणून म्हणजे काय मला माहित नाही की आपली मुलं बाळं आपली नावं काढतील की नाही, पुढे कोणी घेईल की नाही, 2 पिढ्यानंतर सगळे विसरतात, पण हा चित्रपट राहील आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आपण राहू, ही फार मोठी गोष्ट आहे. इट विल बी अ प्लेजर वॉचिंग यू ऑन बिग स्क्रीन. जितेंद्र, पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू, इतकं भरभरून मनातलं बोललास. मला रितेश सर आणि जनिलिया मॅमच्या चेहऱ्यावरचा आनंद, धाकधूक, हुरहुर सगळंच दिसतंय. मी त्यांच्याकडे येणार आहे. आपण जनरली कोणाचं कौतुक करत असताना मराठीमध्ये एक शब्द वापरला जातो, एकमेवा द्वितीय, ज्याचं कंपॅरिझन कोणाशीच नाही. इंग्लिशमध्ये म्हणताना वन अँड ओनली आपण म्हणतो, आणि ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची टर्म आहे, आपल्याला माहिती आहे. पण ही टर्म बदलायला भाग पडली. असे 2 जण आपल्याला मंचावर दिसत आहेत, ज्यांना मी कायम प्रेमानं त्यांचा उल्लेख करताना, ओळख करून देताना टू अँड ओनली म्हणतो. अजय, अतुल यांच्यासाठी कडकडीत टाळ्या झाल्या पाहिजेत. मला असं वाटतं या चित्रपटाच्या निमित्तानं एखाद्या परीक्षेसाठी गणित पक्क असलेल्या विद्यार्थ्याला गणिताचा अत्यंत सोपा पेपर द्यावा आणि म्हणावं की आता बघा, वेळ घे आणि हे सोडव, असं काहीसं बहुतेक त्यांच्या बाबतीत झालं असेल. कारण स्वतः शिवभक्त असलेले दोघेही छत्रपतींवरची अशी काही निर्मिती होती म्हटल्यानंतर त्यातल्या या अँथमचा, आणि आय एम शुअर अजूनही काही गीतं आणि या सगळ्यात आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल सगळं ऐकायला आम्ही आतुर आहोत. सुरुवात करूया अजय सर तुमच्यापासून. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय शिवराय. खूप पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते या प्रसंगी, कारण आम्ही सुरुवात कशी केली वगैरे हे सगळं एक त्याला वेळ लागेल सांगत राहायला. पण आता जे ट्रेलर पाहिलंय, रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून ना म्हणजे पहिले ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ते जे अश्रू सुरू झाले होते डोळ्यातले थांबत नाहीत. भाऊ, असं कधी झालं नाही. हे इतकं हृदयाला लागलंय. हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. थँक्स अ लॉट. त्याच्यात जेव्हा ती लाईन येते, काय ना आमच्यासाठी समभाव हे सगळे कलाकार आहेत, एक मातब्बर कलाकार आहेत. आम्ही राजेच बघतो, आम्ही जिजाऊच बघतो, आम्ही शहाजीराजेच बघतो. तर जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना, आम्हाला त्याचं मुडकं आणून द्या. आम्हाला माहिती आहे ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा आणि ऐकताना सुद्धा जेव्हा भाऊनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं. कारण त्याच्यातली धार काय ती आम्हाला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहास प्रेमी महाराष्ट्रातले तर सगळ्याच लोकांना हे माहिती आहे आपण कसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, मी कायम बोलत होतो, आमचं निखिल असेल, भाऊंबरोबर बोलत होतो. तो एक ऐकलेली ओळ आहे, कायम ऐकतो आपण, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. फक्त आठवत होतो
फक्त आठवत होतो, कारण ऐकून वाचून बघतो ना खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटला. आता हे रूप आठवून, तो प्रताप आठवून त्याबद्दल काही कंपोज करायचंय, ही छोटी गोष्ट झाली हो फार. ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच कारण आम्हाला हे करता यावं म्हणून. नाहीतर त्याचं आमच्याकडे काही नाही. आमच्याकडे फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे. त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलोय आणि हे आम्ही आज करू शकलो. मी पाहिले नाही आम्ही शिवराय, तुम्ही नाही पाहिले. अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्याचं. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्ही जे पण करत होतो, आम्हाला वाटत होतं नाही अजून मोठं करायला पाहिजे, हे कमी आहे, अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्नच करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि ह्याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळं मी हे जे काही चित्रित केलंय, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं. दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेलात आणि आम्ही जगतोय ते. आज बघताना फार छान वाटलं. आनंदी आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो, सॉरी. एक फार मोठा दिवस आहे आपल्या आयुष्यातला, ज्याला आपण म्हणतो शिवप्रताप दिन. त्या शिवप्रताप दिनाची ही कथा आहे. एवढी मोठी गौरव गाथा आहे. आमच्याकरता तो उत्सव असेल जेव्हा मी थिएटरमध्ये बघू हा संपूर्ण सिनेमा. आणि भाऊ, थँक्स अ लॉट फॉर दिस एक्सपिरियन्स. अगदीच म्हणजे डे वन पासून आम्ही असोसिएटेड आहोत या पिक्चरला. खूप म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याला, फाउंडर्स या चित्रपटाचे, तेव्हापासून असोसिएटेड आहोत. आणि शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू, हे आज करतोय असं नाही गाणं, उद्या करतोय असं नाही गाणं. सतत काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल चालूच असतं, मनात चालूच असतं. रोज एक नमस्कार त्यांच्याकरता होतोच. आणि हा मुजरा करता आला. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय शिवराय. अजय सर, तुमच्या मनात आता काय चाललंय याची आम्ही फक्त कल्पना करू शकतो. पण एक मात्र नक्की सांगेन की सगळ्या मराठी जनांच्या मनामधली भावना तुम्ही बोलून दाखवलीत. आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असंच आहे. हा कुठल्याही चित्रपटाचा फक्त ट्रेलर लॉन्च किंवा प्रीमियर नसून 1 मे पासून हा सगळीकडे उत्सव म्हणूनच साजरा होणार आहे. आणि याची आजपासून ही नांदी आहे. मला असं वाटतं अजय सर, अतुल सर, तुम्ही इतक्या पोटतिडकीनं शिवरायांवर प्रेम करता, इतकं मनापासून भावुक होऊन त्यांच्याबद्दल बोलता, त्यांच्याबद्दल कायम मनात भावना ठेवता. आणि हीच भावना तुमची या संगीतामधून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेल, जी ऐकायला आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आणि 1 मे पासून संपूर्ण जगभरात ही लाट पोहोचणार आहे. मी अतुल सर तुम्हाला विनंती करतो, तुमचा अनुभव कसा होता? आमच्या दोघांच्या भावना ज्या आहेत ते यांनी आपल्या शब्दामध्ये मांडल्या, आपल्या अश्रूमधून मांडल्या. मला एका गोष्टीचा आनंद खूप जास्त आहे की आजपर्यंत महाराजांच्या जीवनावर असे खूप सिनेमे आले, किंवा कसे शिवाजी महाराज आहे ना, इतक्या आपल्या लहानपणी कुठलीही पिढी असो, आम्ही असो, आमच्या आधीची पिढी असो, आज 400 वर्षानंतर सुद्धा जगाच्या पाठीवर असा एक माणूस आहे की
प्रत्येक माणसाच्या रक्तात सळसळतो असा माणूस मला नाही वाटत पुन्हा होईल. असं व्यक्ती म्हणून आपण जर का त्यांच्याकडे बघितलं, त्यांना जर का देव आपण बघितलं तर मग सगळंच सोपं वाटतं, पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर मग कळतं की हे अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही त्या माणसापुढे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असा सिनेमा होण्याची करण्याची आमची न जाणो कित्येक वर्षांची गरज होती, इच्छा होती, ती ह्या निमित्ताने आता पूर्ण होतंय. ते स्वप्न त्यातला एक महाराजांच्या जीवनातला अतिशय खूप मोठं मोहीम, खूप मोठी एक दिवस तो आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एवढा मोठा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती ह्या दोघांनी, ज्योती मॅम यांनी हे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही सगळे असंच म्हणू की प्रयत्न केलाय. आणि ते कसं असतं माहिती का, महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला जे वाटेल ना त्यांनी ते त्यांच्या आयुष्यावर काहीतरी करावं. ज्याला जे वाटेल की त्याच्याबद्दल ना कोणी विचार पण करू नये की काय हे कसं वाटतंय, हे कसं वाटतंय. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कुठलीही महाराजांच्या आयुष्याशी निगडीत कुठलीही गोष्ट असली ना त्याच्यामध्ये मला वाटतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीयन, हा प्रत्येक भारतीय हा मला वाटतं ना सगळेजण आपोआप आपलं एकीकडे जे आपण असतो जगाच्या पाठीवरती, आणि महाराज म्हटलं की त्या बाबतीत प्रत्येक जण अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय हात जोडलेच जातात. मग ती प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असो त्यामध्ये हात जोडूनच माणूस करतो. त्यामुळे ज्यांनी जेवढे प्रयत्न केलेत किंवा इथून पुढे सुद्धा करतील त्यांनी नक्की करावेत. हा आमच्या सगळ्यांकडून करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद असा आहे की आज बॉलिवूड मधील सगळेजण आज या सिनेमामध्ये आहेत. आणि महाराजांचा सिनेमा इतक्या मोठ्या पातळीवर रितेश भाऊंनी केलाय. याच्या खरं सांगायचं तर ही त्यांच्यासाठी पण एक मोहीम होती. आणि त्या नवरा बायकोंनी काय 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 बघितले हे कदाचित पुढे उद्या जर का आत्मचरित्र त्यांनी लिहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ते आत्ता हा खरोखर खूप इमोशनल होण्याचा दिवस आहे. कारण 10 वर्ष उराशी नाही, 10 वर्ष महाराष्ट्राला माहिती आहे की 10 वर्ष हे स्वप्न त्या रितेश भाऊंचं होतं. पण त्याच्या आधी न जाणं कित्येक वर्ष त्यांनी हे बघितलं असेल. आणि आपल्या सगळ्यांची पण एक प्रत्येकाची इच्छा असते की महाराजांच्या आयुष्यावर काहीतरी घडावं. आपण सगळे लकीच आहोत, जसं जे तुम्ही सांगितलं, आपण नशीबवान आहोत की आपला जन्म या मातीत झालाय. आणि अशा माणसाचं आपण आपला मूळ पुरुष आहे की ज्याचं नाव घेतल्यानंतर ते 2 वर्षाचा मुलगा असो किंवा 70 वर्षाचा माणूस असो, 80 वर्षाचा, रक्त सळसळतं आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आणि त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट ते तुम्ही आता काय ते चाललंय, ते मिलेनियम, जेनझी, कोणी जे काय असेल ते बघा जरा आत्ताच्या काळात सुद्धा की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असं नाव आहे की ज्याच्यावर प्रत्येक पिढी एकत्र येते आणि प्रत्येक पिढीला तेवढाच अभिमान वाटतो. आणि तो त्यांच्या आयुष्यावरचा एका प्रसंगाचा हा सिनेमा येतो, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही याचा भाग होण्यासाठी आसुसलो होतो. आणि ते जे काय थोडीफार आमच्याकडनं त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल रितेशजी आणि जेनेलिया यांनी तुमचं खरोखर खूप मनापासून आभार. थँक्यू अतुल सर. आताच तुम्ही जेनझीचा उल्लेख केलात आणि आजकाल सगळीकडे त्यांच्याबद्दल बोललं जातं, म्हणून जिओ स्टुडिओजने धुरंधर बनवला. धुरंधरचा भाग 2ही आपण पाहिला. पण ज्यांना ओजी रणधुरंधर म्हटलं जातं अशा महाराजांवरचा हा चित्रपट कित्येक पटीने यशस्वी होईल आणि सगळ्यांच्या मनात पोहोचेल यामध्ये कुठलीच शंका नाही. जेनेलिया मॅमकडे मी येणार आहे. जसं मगाशी उल्लेख झाला बोलताना की सेटवर रितेश सरांची भूक त्यांची कशी आहे, कधी आहे आणि ती भागवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या एक माऊलीच्या रूपामध्ये, ऑलमोस्ट एक पार्टनर म्हणून.
तसंच सगळ्या शिवभक्तांची भूक ज्यांनी निर्मात्या म्हणून त्यांची महती सांगून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय. मुंबई फिल्म कंपनीतर्फे निर्मात्या म्हणूनही आपण काम करताय. सईबाई राणी साहेबांची पण भूमिका करताय. या दोन्ही भूमिका आणि बायकोची भूमिका हे कसं मॅनेज केलं तुम्ही? तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं? नवरा चांगला आहे ना. लेकिन हाउ वाज दिस एक्सपीरियंस, आपके लिए कैसा था पूरा अनुभव? ॲक्च्युली नमस्कार, मी खूप खूप इमोशनल आहे, सो आय वॉन्ट टेक टू मच टाइम, बट ऑल आय कैन से इज थैंक यू so much everyone. Thank you for making this dream possible. Thank you. And thanks to everyone right here who's been my strength, from Sandeep, Nandita, the whole team, Jarishi, Manashi, Nikhil Kovle, Apurva, Prajakta, Urvashi, Dr. Rohan Mapuskar. I don't think this film can happen without all of you. Charol, the entire direction team, the entire production team, art team, all our teams. So from the bottom of my heart, the posts, the marketing, the everyone, Chandani, Ayush, I'm sure I'm missing out all of you, but from the bottom of my heart, I just want to say thank you for helping us make this film, because you came in with all the positivity and all the love, and that's why it could be what it is. Thank you. सुनील मॅम, ही पॉझिटिव्हिटी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही आपल्या सगळ्यांना जाणवेलच आणि त्याबद्दल आम्हा सगळ्यांना खात्री आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जिओ स्टुडिओच्या प्रेसिडेंट आणि या चित्रपटाच्या निर्मात्या ज्योती देशपांडे मॅम साठी. मॅम, यू हॅव बिल्ट वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल स्टुडिओज इन इंडिया टुडे, consistently setting new benchmarks with films like Stree 2, Lapata Ladies, Article 370, Shaitan, and now Dhurandhar, which is India's biggest duology, with Raja Shivaji now part of your slate. आपके लिए ये फिल्म करने का मोटिवेशन क्या था और how was your experience with this film? First of all, thank you everyone for your support through all my body of work. You have been supporting our films for a very long time. आप हमारा साथ दे रहे हैं and हमारे लिए battles लड़ रहे हैं, and हमने वो धुरंधर में भी देखा है, और हमारी आवाज़ को आप ऑडियंसेस तक पहुंचा रहे हैं. सो उसके लिए बहुत बहुत बड़ा धन्यवाद. ये फिल्म रितेश और मैं काफ़ी टाइम से, आई थिंक हम 5-8 साल से बात कर रहे हैं. इस फिल्म मैंने जियो स्टूडियोज 2018 में सेटअप किया था, और उस टाइम से हम लोग ये फिल्म के बारे में बात कर रहे थे. एंड आई यूज्ड टू टेल रितेश कि इसका टाइम आएगा, हम बनाएंगे. एंड कपल ऑफ इयर्स अगो हमने डिसाइड कर लिया कि हम इसको बना रहे हैं. एंड मैंने ये हमेशा आपको कहा है कि मेरा फोकस रहता है थ्रू आवर फिल्म्स हम कैसे हमारे कंट्री को, हमारे कल्चर को, हमारे हिस्ट्री को, हमारे माइथोलॉजी को कैसे सेलिब्रेट करें. अमेरिका ये खूब अच्छे से करता है, और हम थोड़ा कुछ साल पीछे रह गए थे टू फाइंड द राइट वॉइसेस एंड ब्रिंग दोज टू द ऑडियंसेस. हम बहुत सारी कहानियाँ सुनते हैं, ऑलमोस्ट 1000 स्क्रिप्ट्स अ ईयर, उसमें से हम 6-7 बना पाते हैं. एंड आई थिंक एवरीवन हैज सेड दैट Ritesh is a wonderful heart, a wonderful human being, and I will second that. I will first that actually. बहुत 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 ही अच्छा इंसान है, एंड उसकी नीयत बहुत ही बढ़िया है एंड बहुत ही करेक्ट है. एंड ये मैंने धुरंधर के जब मैं धुरंधर के बारे में बात कर रही थी, मैंने यही कहा था कि जब द इंटेंट इज करेक्ट, द पर्पस इज करेक्ट, एंड करेक्ट लोग वही पर्पस में जुड़ जाते हैं और करेक्ट इंटेंट के साथ जुड़ जाते हैं, तो रिजल्ट हमेशा बढ़िया होता है. भले ऑन पेपर it makes absolutely no sense, and on paper it looks like you're a mad woman. तो मुझे mad woman बनना कबूल है. अगर हम ऐसे इंटेंट के साथ just look at संजू, अभिषेक, अजय, अतुल, विद्या, I mean Janelia,
everybody on the film who's standing on the stage as well as who's not standing on the stage. वो ही intent, वो ही purpose के साथ, वो common goal के साथ we have punched above our weight and बाकी audience के ऊपर है. And I'm sure, मैं हमेशा कहती हूँ कि हम लोग ऑलवेज, हमने स्टेज पे भी सुना है कि हिंदी, मराठी, मेरी हमेशा कोशिश रहती है कि कोई कहानी की भाषा नहीं होती, वो कहानी एक इमोशन होता है, वो इमोशन के लिए भाषा की जरूरत नहीं होती. इंग्लिश में उसको लैंग्वेज एग्नोस्टिक करते हैं. तो ऐसी ही एक कहानी हमने बनाई है जो आप कोई भी भाषा में एंजॉय करो, आपको इमोशन वही परसीव होगा एंड पूरी इंडिया इसको एंजॉय करेगी, पूरी वर्ल्ड इसको एंजॉय करेगी. यही हमारा अटेम्प्ट रहा है. थैंक यू ज्योति मैम. एंड इस फिल्म के माध्यम से और एक बेंचमार्क सेट होगा, इसमें कोई शंका नाही आहे. एकदा ज्योति मॅम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं म्हणून त्यांच्या बरोबरीनं इतर अनेक सर्वसामान्य मावळ्यांनी, नागरिकांनी सुद्धा ते पाहायला सुरुवात केली. याचा अर्थ काय की कुणीतरी एकानं ते विजन दाखवणं फार गरजेचं असतं. छत्रपती शिवरायांचे फक्त कपडे घातले म्हणून कोणी महाराज होत नाही. महाराजांची भूमिका करायला काळीज सुद्धा वाघाचं लागतं. त्यामुळे आता मी अशा एका व्यक्तीकडे येणार आहे ज्यांनी फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये आपण बघणार आहोत. बस नाम ही काफी है, रितेश विलासराव देशमुख. नमस्कार. सर्वप्रथम मीडियामधून आलेले सर्व मित्रांचा मी अत्यंत आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आम्हाला मान दिलात, हे मी कधीही विसरू शकणार नाही. मी जन्माला आलो, आई वडिलांना पाहिलं, देवाला पाहिलं आणि शिवाजी महाराजांना पाहिलं. त्यावेळेसपासून महाराज काय आहेत आपल्याला सांगायची गरज नाही. आपण हे मराठी मातीत श्वास घेतो. शिवाजी महाराज आपण जगतो. लहान होतो, किल्ले बनवले, भगवे झेंडे लावले, तोफा लावल्या आणि प्रत्येक वेळा वाटलं की आपण महाराजांचे मावळे आहोत. आपण महाराज आहोत असं कधीच वाटलं नाही आणि वाटू शकलो. पाचवीत होतो, असाच एक शाळेचा अॅन्युअल डे होता. बाजूला मी मावळ्याची भूमिका करत होतो. भाला घेऊन नाचत होतो मी. माझाच एक मित्र महाराजांची भूमिका करत होता. त्याला मी मुजरा घातला मानाने आणि गर्वाने नाचत होतो. तो मावळा त्या स्टेजवर असून तोच मावळा आज ह्या स्टेजवरती आहे आणि महाराजांना मानाचा मुजरा देण्याचा प्रयत्न करतो. कुठलीही कलाकृती महाराजांवरती आपण जेव्हा करतो, आदरयुक्त, श्रद्धा, आस्था, प्रेम, एवढ्याच भावना आपल्या मनात असू शकतात. आज मला असं वाटतं की शिवरूप जेव्हा एखादा लहान मुलगा सुद्धा धारण करतो, स्टेजवरती असो, शाळेत असो, सोसायटीमध्ये असो, दिवाळीत असो, शिवजयंतीला असो, मालिकेत असो, नाटकात असो, कुठेही, कुठल्याही कलाकृतीमध्ये, हे खरं म्हणजे त्या व्यक्तीचं सौभाग्य असतं की ते रूप धारण करण्याची त्याला संधी मिळते. आणि हेच सौभाग्य मला मावळा म्हणून प्राप्त झाले. 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून प्रयत्न करत होतो मी 2016 की आपल्याला हा चित्रपट करायचा आहे. झाला नाही तो. 2019 परत प्रयत्न केला, कोविड आला, झाला नाही तो.
कुठेतरी मला वाटत होतं की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच म्हणत होते, थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2019ला थांब पोरा थांब, तुझी वेळ आलेली नाही आहे. 2023ला जेव्हा सुरुवात केली, आता मला कुठं वाटतं की महाराज म्हणतील, पोरा आज तुझी वेळ आलेली आहे. आणि ही वेळ येण्यासाठी फक्त स्वप्न बघून सोपं नसतं, तुम्हाला साथ लागते. अशा लोकांची साथ लागते की ज्यांच्यात सुद्धा सिंहाचं धाडस असतं. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडेनी ती साथ दिली, धाडस दाखवलं. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. परंतु खरंच इथे सगळेच उभे आहेत. संजू सर, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. नाही, आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल. संजू सर से जब मिला, उन्होंने कहा कि आपके पिता और मेरे पिता के संबंध है. Our fathers know each other very well. Let's do this for them. And I take that to my heart. My big brother Abhishek. एकही प्रश्न विचारला नाही. भावासारखे उभे राहिले. अभिषेक, तुमचा मी अत्यंत आभारी आहे. अजय भाऊ, अतुल भाऊ, 10 वर्षापासून सातत्याने ते साथ कधी सोडली नाही. महाराजांबद्दलचं त्यांचं प्रेम, ह्याच्यावर कधीच कोणी प्रश्न उठवू शकत नाही. त्यांची श्रद्धा, कधी कधी असं वाटतं की ते महाराजांना जसे पाहतात तसं मी का पाहू शकत नाहीये. परंतु प्रयत्न केले. बमन, बमन सर असतील, अमोल सर, जितू. एक दिवस आधी मी त्यांना विचारलं, माझ्याकडे ऍक्टर नाही आहे, तुम्ही कराल का? एकही प्रश्न विचारला. एवढं प्रेम दाखवल्याबद्दल मी सगळ्यांचा अत्यंत आभारी आहे. महेश सर, तेच हो, एवढं प्रेम का माहित नाही, पण दिल्याबद्दल. भाग्यश्री मॅम असतील, विद्या मॅम, त्यांनी खरंच भरभरून साथ दिली. आणि जे त्यांनी काम केलंय, खरं म्हणजे काय ना, की महाराजांवरती चित्रपट बनवायचं ही माझी लायकीच नाही. मला असं वाटतं की या जगात लाखो चित्रपट जरी झाले आणि जगातले सगळ्यात चांगले डिरेक्टर्सनी पण केले, तरी आपल्या महाराजांना न्याय देऊ शकेल असा एकही चित्रपट बनवू शकत नाही. कारण त्यांची कीर्ती, त्यांची स्मृती ही आपल्या कर्तृत्वापेक्षा फार फार मोठी आहे, फार उंच आहे. आपण फक्त प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. इथे टीम मधले सगळेच आहेत. चित्रपटाचं लेखन डॉक्टर अजित वाडीकर, संदीप पाटील, प्राजक्त देशमुख, आणि हिंदीचे संवाद जयदीप यादव, या सगळ्यांची मेहनत. उर्वशी एडिटर असतील, संतोष सर सिनेमॅटोग्राफर, ऋषी मानुषी नॅफ कॉस्ट्युम, निखिल अपूर्वा. अडचणीच्या काळात त्यांना इतका त्रास दिलाय मी, पण हे जे भव्य दिव्य सेट उभे त्यांनी केलेत. रोहन मापुसकर कास्टिंगचे असतील, मनोहर वर्मा जी ऍक्शन मध्ये आहेत, कधीही नाही, सदैव तयार. मॅड असम्बलाज अर्जुन इथे उभे आहेत. VFX
उत्कृष्ट त्यांनी केलंय. वॉर्नर जय मेहता इथे आहेत, थँक्यू. आणि मेकअप टीम, कॉस्ट्युम, सगळे डिपार्टमेंट, मी विसरतच ना, आर्ट डिपार्टमेंट, कॉस्ट्युम, सगळ्यांचे मी अत्यंत अत्यंत आभारी आहे. हे सगळं होत असताना जर अशी एक व्यक्ती असेल ज्याच्याशिवाय हे घडूच शकलं नसतं तर ती आहे जिनेलिया. स्वप्न पाहणं सोपं असतं, स्वप्नाला काय असतं, पाहिलं स्वप्न, पण ती साकार करण्याची जिद्द, साथ उभं राहून ते करून घेण्याचा आत्मविश्वास जर कोणी दाखवला तर तो जिनेलियाने दाखवला. एखाद्या दिग्दर्शकाला जर अशी निर्माता भेटली तर अजून काहीच गरजेचं नसतं. मला वाटतं की खरंच हे स्वप्न जे पाहिलंय, आणि प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही सगळी ही संपूर्ण टीम याच्याकडून देवापुढे एक फूल ठेवल्यासारखं हा चित्रपट महाराजांच्या चरणी आम्ही ठेवतोय. आणि तुम्ही सर्व इथं आलात. सॉरी, मला असं इथे असं बोलायचं नव्हतं, परंतु मला माफ करा. थँक्यू. आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा आभारी आहे मी. जिनेलिया, थँक्यू. रितेश सरांसाठी एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आय एम शुअर आपल्यापैकी कोणालाही वाटलं नसेल दिस माइट बी सच अन इमोशनल इव्हेंट. पण एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना लक्षात येत असेल ती म्हणजे दिस इज नॉट येट अनदर फिल्म, दिस इज नॉट एनी बिझनेस, इट इज प्युअर हार्ट. या मंचावर उभ्या असलेल्या प्रत्येकानं आपलं घाम, आपलं रक्त, आपल्या मनापासून या चित्रपटासाठी काही ना काही अर्पण केलंय. सो दिस इज नॉट द सर्व्हिस दे आर ऑफरिंग टू एनीवन, बट दिस इज प्युअर इमोशन. आणि जो एक नवीन इतिहास घडवायला सुरुवात करणारे 1 मे 2026 पासून मी सगळ्या आर्टिस्टला विनंती करतो आपण एका फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी थांबावं. यानंतर ट्रेलर प्ले केला जाईल 2 वेळा आणि या कार्यक्रमाची सांगता होईल. जियो स्टूडियोज प्रेजेंट्स मुंबई फिल्म कंपनी प्रोडक्शन राजा शिवाजी का ट्रेलर लॉन्च यहीं पे संपन्न होता है. आप सभी को याद दिला दूं, 1 मई 2026 को ये फिल्म प्रदर्शित होगी